नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर मक्याचं खीस ही सिंपल आणि छान रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी ते 2 मक्के घेतलेत. मक्याचं कणस 2, अर्धा कप नारळ घेतलाय ताजा, जिरं मी भाजून बारीक केलंय, मीठ, लिंबाचा रस लागेल थोडासा आपल्याला, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर पहिला मी मका हा खिसला तर तो एवढा कोवळा होता ना मका की त्याच्या जास्त करून त्याचा ज्यूसच बाहेर आला. तर आपल्याला जरा खाताना जरा दाताला लागला पाहिजे ना मका, म्हणून मी दुसरा मका जो होता तो मी असा कापून घेतला सुरीने, मग जरा कधी त्याला बॉडी यायला त्या खिसला. तर तुमच्याकडे आता जर सिनियर सिटीजन असतील किंवा एकदम लहान मुलं असतील तर असं पण चालेल. आता इकडे मी साजूक तूप घेतले पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि जिरं याची फोडणी टाकली. हिरवी मिरची आणि जिरं टाकल्यावर त्याच्यामध्ये ते खिसलेला किंवा कापलेला कणस घातलाय. आता हे कणस काय आपण असं पण खाऊ शकतो मका, तर शिजायला काय वेळ नाही लागत. तर इथे मी मीठ घातले आणि नारळ घातले आणि ताजी हिरवी कोथिंबीर मी घातले. झालं आपला मक्याचा खीस झालाय. जरासा त्याला एक वाफ येऊ द्या आणि खायला एकदम खूपच मला आवडेल. नेहमी तुम्ही मका भाजलेला किंवा वाफलेला खातात तर असा ट्राय करून बघा, तुम्हाला अतिशय आवडेल हा. हे बघा, मी 1 मिनिट वाफ दिल्यावर कसा छान दिसतोय आणि मग इथे जरा लिंबू पिळले मी. झालं आपलं मक्याचं कणीस तयार, खीस तयार. तर आजची रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका हा. आणि हो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय, टेक केअर.